प्रश्न असा येतो, तपश्चर्या करणाऱ्या माणसाला हे बघताना विचार येतो, की मी वर्षभर अभ्यास केलेला चांगला, हं, का 1 महिना केलेला चांगला? खरं आहे. म्हणजे मी नामजपाचं सानिध्य समजा केलं आणि 13 कोटी नामजप मी आज बसून समजा दीड महिना कंटिन्यूअस बसलो, तर आणि मी दररोज एकाच ठराविक संख्येने जप केला किंवा रामनाम घेतलं, तर त्याच्यात होणारा बदल. शेवटी मला माझं गोल पक्का आहे, हो, सक्सेस रेट बघायचा आहे. निश्चितच. मग जेव्हा हा प्रामुख्याने शाळकरी मुलांच्या मनामध्ये येणारा विचार हं, आणि आध्यात्मिक दृष्टीने त्याच प्रश्नाकडे बघणारा खरं आहे. विचार करताना याच्यामध्ये काय यामध्ये आता एक थोडासा श्रद्धेचा दृष्टिकोन मी तुम्हाला सांगतो, की जसं तुम्हाला एखाद्या व्यक्तीला अमुक ठिकाणी अमुक वाजता भेटायचं आहे आणि जर तुम्हाला उशीर झाला जायला, तर ती व्यक्ती वाट बघत उभी असते. नामस्मरण किंवा साधना, उपासना जर तुम्ही एका निश्चित वेळेला, एका निश्चित ठिकाणी करत असाल, तर तुमचं आराध्य दैवत तुमची तिथं वाट बघत ताटकळत उभं असतं. आणि हे उपनिषदांपासून सगळ्या ग्रंथांनी गायलेलं आहे, की मी योग्यांच्या हृदयामध्ये नाही, मी वैकुंठामध्ये नाही. जिथं माझे भक्त संकीर्तन करतात, तिथं मी तिष्ठत उभा राहतो, असं नारदला भगवंत सांगतात. त्यामुळे नामस्मरणाच्या ठिकाणी भगवंत उभा असतो. त्यामुळे नित्यनेम आपण पाळावा. तो त्या ठिकाणी योग्य वेळेला जाऊन जर आपण जप केला, तर आपल्याला त्याच्या सान्निध्याची अनुभूती येते. हा आमच्यासारख्या साधकांचा थोडाफार प्रमाणामध्ये अनुभव आहे.